आपल्यासोबत राम कदम आहेत. काय सांगणार कालचं राहुल गांधी यांचं लोकसभेच्या सभागृहातील वक्तव्य, आपण त्या वक्तव्याकडे कसं पाहता, ज्या दृष्टिकोनातून राहुल गांधींनी वक्तव्य केलं? कसं आहे, निवडणूक आली की राहुल गांधी जानवं घालतात, मंदिरांमध्ये जातात. निवडणूक संपली की काय होतं त्याला? जर समजा तुम्हाला हिंदू समाज आवडत नाही तर नव्हतं घालायचं जानवं. त्यावेळेस तुम्हाला त्यांची मतं हवीत. आणि एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाला अपमानित करणं ही कोणती पद्धत? आता हिंदू समाजाने हे लक्षात ठेवलं. होतं काय, आपण लक्षात ठेवू. त्यानंतर या ठिकाणी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले. प्रसाद लाड आणि विरोधी पक्ष नेते यांचं एकमेकांचं जे संभाषण आहे ते सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणार आहे का? आपल्याला काय वाटतं? आई बहिणीवरून शिव्या देणं सभागृहात, ते देखील प्रसाद लाड यांची आई अनेक वर्षापूर्वी एका दुर्धर व्याधीने देवाघरी गेल्या, त्यांच्याविषयी असं बोलणं शोभतं का त्याला? त्याचं समर्थन होऊ शकतं आणि उलट छाती ठोकून पुढे समर्थन करायचं की नाही, मी माफी मागणार नाही. हा अहंकार झाला. त्रेतामध्ये अहंकार रावणाचा टिकला नव्हता, द्वापारामध्ये अहंकार कंसाचा सुद्धा टिकला नव्हता, दुर्योधनाचा टिकला नव्हता. तर त्याच्यामुळे अहंकार एका परम सीमेला पोचलाय. लोकसभेत लोकांना भ्रमित करून मतं मिळवली, आता तो अहंकार त्यांचा वाढलाय, विधानसभेत जाईल. ज्या पद्धतीनं वक्तव्य होत आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीची जी उदाहरणं आहेत अख्खा देश देतो आणि त्या सर्वोच्च सभागृहामध्ये या पद्धतीचं लोकप्रतिनिधीचं वक्तव्य, तर या वक्तव्याविषयी लोकांनी त्यांच्याकडून काय घ्यायला पाहिजे? लोकांची कशा प्रतिक्रिया असतील? हे लोक सगळं पाहत असतात आणि वेळ आली की लोक व्याजासहित देत असतात. विधानसभेला या सगळ्या गोष्टींची लोक खबर घेतील. कालच्या तारखेमध्ये राजू वाघमारे जे आहेत, शिवसेनेचे सहप्रवक्ते, यांनी म्हटलं की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असं त्यांनी हे केलेलं आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आपल्या पक्षाचा व्हावा. आपल्याला काय वाटतं? प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं ना त्याच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. त्यात काय वावगे? पण कोण होणार, काय होणार, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील, एकत्र बसून ठरवतील. शेवटचा प्रश्न, नागपूरच्या दीक्षाभूमी समोर जे काही खोदकाम चाललेलं आहे त्याच्यावर आंबेडकरी समुदायानं नाराजी व्यक्त केली. त्या बांधकामासंदर्भात आपल्याला काय वाटतं, सरकारनं कोणती भूमिका घ्यायला पाहिजे? मी माहिती घेतो, मला माहिती घेतो. तर हे आपल्यासोबत होते राम कदम, ज्यांनी राज्यातील जी परिस्थिती आहे, कालच्या जे राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे त्यावर भाष्य केलंय. कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके, विधिमंडळ, मुंबई.